सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा शहर वासियांकडून उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप। चोपडा शहर गुलाल किंग म्हणून पुन्हा परिचित, मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण। चोपड्यात 5व्या दिवशी शहरवासियांकडून ढोल ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करून उत्साहपूर्ण वातावरणात 71 गिरी मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला। यात मानाचा गणपती म्हणून नवग्रह गणेश मंडळ शेतपुरा सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। पण चोपडा येथील साईबाबा कॉलनी येथील जवान शहीद झाल्याने त्याचे पार्थिव त्याच्या राहत्या घरी राहत असल्याने जुन्या घरापासून मिरवणूक मार्ग असल्याने विसर्जन मिरवणूक काही काळ थांबवण्यात आली होती। त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत 2:30 गणेश विसर्जन समारोप देण्यात आला। यावेळी चाळीसगाव विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकळ, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्यासह 500 कर्मचारी बंदोबस्त लावण्यात आला होता आणि गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यात पोलीस प्रशासनासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी, चाळीसगाव विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या सिंहाचा वाटा मोलाचा वाटा ठरला। कारण कुठे शक्तीचे दांडूका तर कुठे गणेश भक्तांना आदरभावाने पुढे सरकत चला म्हणत मिरवणूक पुढे मार्गस्थ होत होती। त्यांनी स्वतः मिरवणुकीवर अधिक लक्ष ठेवले होते, त्यामुळे विसर्जनात कोणतीही अनुचित प्रकार न घडता गणेश विसर्जन शांततेत पार पडले व रात्री 12 नंतर वाद्य बंद करण्यात आले होते आणि यात चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बांधव यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे, यात शंका नाही। यावेळी चोपडा नगर परिषदेच्या वतीने गणेश भक्तांसाठी स्वागतासाठी पेंडल ठेवण्यात आलं होतं। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार लता सोनवणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। एवढी जागा सोडली तर आता कुशा गावले जाणार आहे। कडून सर्व गणेश भक्तांचे व मंडळाचे हार्दिक स्वागत।